नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. आपण मनसेचे वरिष्ठ नेते आहात, काय सांगाल नागपूरमध्ये किती सीट आपल्या मनसेकडून? आपण नागपूरमध्ये या महापालिका इलेक्शनमध्ये जवळपास 22 जागा लढवतो आहे आणि या 22 जागांपैकी बऱ्याचशा जागी अतिशय चांगलं परिवर्तन घडून येईल आणि यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक नक्कीच नागपूरच्या महानगरपालिकेत जातात. आता ज्या ठिकाणी मी बसलो आहे प्रभाग 16 च्या जनसंपर्क कार्यालयामध्ये, प्रभाग 16च्या सर्वच वसाहतीमध्ये आमचा प्रचार जवळपास झालेला आहे आणि आम्ही प्रचंड मेहनत घेतलेली आहे. इथल्या पदाधिकाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. तसंही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी हे 365 दिवस जिथे त्यांना अन्याय दिसतो तिथे ते धावून जातात. त्याच्यामुळे ते त्यांच्या कामाची पावती मागायला निवडणुकीच्या निमित्ताने जनतेच्या समोर जात आहे आणि जनता यावेळेस नक्कीच आपल्या नेहमीच्या मतामध्ये बदल करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला यावेळेस संधी देईल असा आम्हाला आत्मविश्वास वाटतो. तसा आम्ही प्रचार केला आहे आणि जनतेमध्ये जात असताना जनतेची जी चीड राहते ते उमेदवार घरी आल्यानंतर, पण ते आमच्यावर न चिडता इतर निष्क्रिय नगरसेवकांबद्दल चीड व्यक्त करून आम्हाला अतिशय मनापासून पाठिंबा देत होते, प्रतिसाद देत होते. महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी शिवसेना तसेच मनसे यांचं प्रतिनिधित्व होतात, पण नागपूरमध्ये झालं नाही. एक गठबंधन करण्याकरता आम्ही प्रयत्न केला होता, त्यांनी सुद्धा प्रतिसाद पहिल्यांदा दिला, पण त्याच्यानंतर मग काही ज्या जागा अशा होत्या की तिथे ती अडचण येत होती, तिथे त्यांचेही उमेदवार त्यांना वाटत होते की स्ट्रॉंग आहे, आम्हाला सुद्धा असं वाटत होतं की आमचे उमेदवार नक्कीच निवडून येतील, त्यामुळे गठबंधन होऊ शकलं नाही. पण जरी गठबंधन जरी झालं नाही तरी जिथे आमचे उमेदवार नाही आहे ते आम्ही त्यांना सहकार्य करतो आणि ते सुद्धा आम्हाला सहकार्य करतील अशा आमच्या अपेक्षा आहे. येत्या जिल्हा परिषद निवडणुकांना पण सामोरे जाणार आहात का? जाणार आहात तर गठबंधन सोबत जाणार? पक्ष आहे तर निवडणुकांना सामोरं जाऊच आणि त्या संदर्भात पक्षामध्ये आमच्या पक्षामध्ये अंतिम निर्णय हा माननीय राज ठाकरे साहेब येत असतात आणि राजसाहेबांच्या निर्णयाचं आदेशाचं पालन तंतोतंत महाराष्ट्र सैनिक आणि मनसेचे पदाधिकारी करीत असतात. येत्या 15 जानेवारीला वोटिंग होणार आहे नागपूर महानगरपालिकेत. जनतेला आपलं काय आव्हान आहे? माझं नागपूरकर जनतेला, या उपराजधानीतील जनतेला एवढीच एक नम्र विनंती आहे की आदरणीय नितीनजी गडकरी असो व आदरणीय देवेंद्र फडणवीस असो, हे फार मोठे नेते आहेत आणि या फार मोठ्या नेत्यांच्या नावावर त्यांच्या म्हणण्यानुसार आजपर्यंत तुम्ही नागपूर महानगरपालिकेमध्ये त्यांचे नगरसेवक निवडून पाठवले, पण ते नेते जरी चांगले असले आणि त्यांचं काम जरी चांगलं असलं तरी त्यांच्या नावावर जे निवडून गेले होते नगरसेवक त्यांनी काय दिवे लावले, त्यांनी प्रभागात असं कोणतं काम केलेलं आहे? त्याच्यामुळे यावेळेस मतदार राजाने मतदान केंद्रात मतदानासाठी जात असताना एकच विचार लक्षात घ्यावा की वार्डा आणि प्रभागातल्या नगरसेवकांचा प्रगती पुस्तक त्यांनी बघावं. त्या नगरसेवकांनी खरोखर चांगलं काम केलं आहे की नाही हे तुमच्या डोळ्यासमोर आहे. त्याच्यामुळे अशा निष्क्रिय नगरसेवकांना धडा शिकून यावेळेस आपलं अमूल्य मत जे आहे ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार जिथे जिथे उभे आहेत त्यांना द्यावं आणि या नागपूर नगरीचा अंतर्गत वार्डाचा प्रभागाचा जो विकास आहे तो नक्की करून घेण्याकरता त्यांना आशीर्वाद द्यावा अशी माझी त्यांना सर्व मतदारांना नम्र विनंती आहे. लेटेस्ट अपडेट्स के लिए पावर ऑफ वन न्यूज को फॉलो कीजिए.